सरकारलाच आहे. म्हणजे आज महायुतीतले घटक त्या ठिकाणी प्रशासक कोणी आणला? सरकारनं आणला. त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे त्यांच्यासाठीच या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. मला वाटते मी काल सुद्धा परवा सुद्धा पत्रकार परिषदमध्ये सांगितलं, हा महायुती अंतर्गत वाद त्या ठिकाणी, त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे आणि कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. हे निवडणुकीच्या आधीच ह्यांच्यात एवढी भांडणं असतील तर उद्या निवडणुकीला सामोरं जाताना काय करणार आहेत? त्यामुळे निश्चितपणे एक चांगला पर्याय आम्ही देऊ. मी म्हणलं तसं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. सरकार त्यामध्ये एखादी इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन देऊ शकतं. एखादा महिना 2 महिना मुदतवाढ देण्याचा किंवा 1 महिना 2 महिना किमान प्रक्रिया सुरू होऊन ठराव तरी येऊ शकतात. आता ठरावाची प्रक्रिया 45 दिवसाची आहे, ती किमान त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर मतदान पावसाळ्याच्या ऐवजी पुढे घ्यावं असा एखादा महिना लेट देखील होऊ शकतो. तसा काही मार्ग निघणार नाही, कारण की जे कोर्टामध्ये 1100-1200 संस्था लिक्विडेशनचे जे सुनावण्या चालू आहेत, आमची ठाम भूमिका आहे की त्या सुनावण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या संस्थांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका. आज कसं आहे की आज निवडणुका पुढे जाणार असं वातावरण होतं. आज सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे आम्हाला. त्यामुळे आता चर्चा सुरू होतील, एकदा ठराव गोळा झाले, कारण की शेवटी हे नंबर्सवर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि म्हणून हा नंबर्सचा आकडा उद्या भविष्यकाळात काय होतो आणि कुठल्या पद्धतीनं जातो. म्हणून मी परवा देखील सांगितलं की आम्ही समविचारी जे येतील त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू. मी तर माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझ्याबरोबर गोकुळ वाचवण्यासाठी जे लोक येतील, गोकुळ वाढवण्यासाठी जे लोक येतील, त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पक्षीय राजकारण हे आमची इच्छा आहे की पक्षीय राजकारण या कुठल्याही संस्थांमध्ये असू नये, ही आमची भूमिका त्या ठिकाणी, कारण की 5.5 लाख शेतकरी यामध्ये आहेत आणि म्हणून आता उलट्या बाजूनं काय करतात मला माहित नाही, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे. या निवडणुकीत गोकुळ उत्पादक विरुद्ध बाकीचे असणार आहेत. गोकुळ उत्पादक हा शेतकरी आमच्याबरोबर असणार आहे, डेरे आमच्याबरोबर असणार आहेत, कारण की जो शब्द मी दिला होता की 2 रुपये दरवाढ देऊ, त्याच्यापेक्षा आम्ही जास्त दरवाढ गोकुळच्या माध्यमातून दिलेला आहे. काटकसरीचा कारभार केलेला आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास 5 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला नाही. किंबहुना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन गोकुळची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, नवे बाय प्रोडक्ट्स आणणं, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्याबरोबर राहतील.